फ्लावरची भाजी करायचं म्हटलं ना, की तिच्या उग्र वासामुळे ती खावीशी वाटत नाही. म्हणून मग आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे, ज्यामुळे तुमची फ्लावरची भाजी उग्र तर नाही होणार, पण त्यापेक्षा जास्त चवदार होणार आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर काय करायचं आहे, पॅन किंवा कढई घ्यायची आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी अधिक करू शकता. मी एक पळी भरून तेल घालून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरं. जिऱ्याची फोडणी दिली की त्याचा छान स्मेल येतो आणि चवीलाही छान लागते फ्लावरची भाजी. आता सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये आवर्जून आपण हिंग आणि आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट आणि हिंग याचा जो फ्लेवर आहे ना, त्यामुळे आपण जी फ्लावर बनवतो आहे तिला जो उग्र वास असतो, ज्या फ्लावरच्या वासामुळे भाजी खावीशी वाटत नाही, ती भाजी आपल्याला खायलाही छान लागते, शिवाय ती पचायलाही खूप छान होते. म्हणून मग आवर्जून यामध्ये घालून घ्यायचं आहे ते आलं लसूण पेस्ट आणि हिंग. यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे. कांदाही छान परतवून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मीठ घालून घ्यायचं आहे, पण मी कांद्याला थोडीशी पहिली वाफ देऊन घेणार आहे. आणि कांद्याला वाफ देऊन झाली की मग त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो घालून फ्लावरची भाजी केली ना, ती अगदी सुंदर होते. आणि त्याचबरोबर ती अजून जास्त टेस्टी व्हावी यासाठी मी पुढे एक मसाला सांगणार आहे तुम्हाला, तो तुम्ही आवर्जून या भाजीमध्ये घालायचा आहे. अप्रतिम चवीची तुमची ही फ्लावरची भाजी तयार होणार आहे. आता 2 ते 3 मिनिटामध्ये कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा छान परतवून झाला की मग यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून घेतला की लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचे, जेणेकरून टोमॅटोचं छान पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे आणि त्याला चवही छान येते आणि सगळ्या आपल्या कांद्याला वगैरे मीठ छान लागून जातं. म्हणून मग टोमॅटोच्या नंतर लगेचच मीठ घालून घ्यायचे. टोमॅटो मिक्स करून झाल्याच्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवायचे. कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आरामात याला छान पाणी सुटलेलं आहे. वाफेवरतीच हे छान शिजलेलं आहे आता कांदा टोमॅटो. आणि त्यानंतर मग आपण यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता. या ठिकाणी मी सगळ्यात महत्त्वाचा मसाला घातलेला आहे, तो म्हणजे कांदा लसूण मसाला. तुम्हाला जर कांदा लसूण मसाला नको असेल तर तुम्ही फक्त गरम मसाला यामध्ये घालून घेतला तरीसुद्धा चालेल, चवीला छानच होते भाजी. पण कांदा लसूण मसाला खाण्याची सवय ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना भरपूर जास्त आहे, म्हणून मग यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे. हळद घालून घेतलेली आहे आणि आपला सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला घालायचा आहे. अप्रतिम चवीची आपली फ्लावरची भाजी होते. म्हणून मग यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालून घ्यायचा. अगदी अर्धा चमचा मी यामध्ये पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. यानंतर कोथिंबीरही लगेचच फोडणीमध्ये थोडीशी घालून घ्यायची. ती छान मिक्स करून घ्यायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या भाजीला छान फ्लेवर येतो. मसाले सगळे आपले छान परतवून झाले की मग यामध्ये फ्लावर घालून घ्यायचा. आता फ्लावर छान वाफेवरही तुम्ही शिजवून घेऊ शकता, पण मला थोडीशी घाई होती म्हणून मग मी काय केलं, यामध्ये पाणी घालून मग शिजवून घेतलेलं आहे फ्लावर. तुम्हाला हवं असेल तर फ्लावर थोडासा बारीक कापून घ्यायचा आहे आणि पाणी न घालताच वाफेवरच फ्लावर आरामात शिजतो. पण मला थोडीशी घाई होती म्हणून मग मी आज यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घातले. कोणत्याही भाजीला पाणी घालत असताना ते गरमच करून घालायचे, जेणेकरून तुमच्या भाजीची जी कुकिंग प्रोसेस आहे ना, ती स्लो नाही होणार आणि त्याचबरोबर तुमची भाजी अतिशय छान आणि पटकन तयार होते. जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर मग त्याचा टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो आणि कुकिंग प्रोसेस पण स्लो होते. म्हणून मग पाणी गरम करूनच घालायचे. ही सगळी भाजी छान मिक्स करून झाल्याच्यानंतर मग मी यामध्ये घालून घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं पाणी. गरम करून पाणी घालायचे आणि झाकण ठेवून द्यायचे. झाकण ठेवून पुढच्या 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. पण भाजी शिजायला घातली आहे, झाकण ठेवले, मग आपण त्याच्याकडे बघायचं नाही असं अजिबात करायचं नाही आहे. 1-2 वेळेला तुम्ही ही भाजी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा मिक्स करून झाकण ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटामध्ये आपली भाजी तयार होते. तुम्हाला जेवढी जास्त शिजलेली भाजी आवडत असेल त्यानुसार तुम्ही ही भाजी तयार करू शकता. आता आपला फ्लावर शिजवून तयार झालेला आहे. मला एकूण 6 मिनिट लागलेले आहेत हा फ्लावर शिजण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक शिजवून घेऊ शकता. ठीक आहे. आता फ्लावर तयार झालेला आहे. यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे. मस्त लागते चवीला, शिवाय ती दिसायलाही अगदी सुंदर अशी दिसते. म्हणून मग यावरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची, म्हणजे आपली फ्लावरची भाजी आरामात तयार आहे. बरं, आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगायचं आहे. आणि हो, मी सांगितलेली ट्रिक नक्की फॉलो करायची आहे. फोडणीमध्ये आलं लसूण पेस्ट आणि हिंग आवर्जून घालायचा आहे, ज्यामुळे तुमच्या फ्लावरला उग्र वास अजिबात येणार नाही. अगदी न आवडणारेसुद्धा आवडीने फ्लावरची भाजी खातील, एवढं मात्र नक्की आहे. ठीक आहे. आता ही फ्लावरची भाजी तुम्हाला सर्व करायची असेल तर तुम्ही ती भाकरी चपातीसोबतही सर्व करू शकता. मी तांदळाच्या भाकरीसोबत बनवली होती. तुम्हाला जर तांदळाच्या भाकरीची रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करून सांगायची आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.